नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना नर्मदा मैया किनारे हा आश्रम आहे महारेवा आश्रम यावर आश्रमावरती चाय प्रसादी सेवा महारेवा चाय प्रसादी सेवा या ठिकाणी आम्ही आहे ना आज आहे ना रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था होती या ठिकाणी। हे पण इथे आहे ना माताजीचं फोटो आहे, माताजीचं मंदिर ह्याच ठिकाणी आमची आहे ना एक विश्राम व्यवस्था होती। इथं त्यांचं आहे ना एक भोजन बनवायचं आहे आणि ह्याच ठिकाणी हे पहा आपल्याला आहे ना 3 नदीचा संगम आहे, दुधी नदी, खार नदी आणि महानर्मदा या 3 नदीच्या संगमावरती आहे ना इथे आश्रम आहे यांचा महारेवा चायप्रसादी आश्रम आणि घाट सिरसिरी आणि याच ठिकाणी आहे ना 3 ऋषींचा संगम आहे। 3 ऋषी कोणसे बाबाजी? मोनी दादा, घुंघरू वाले और टाटम्बरी सरकार आ गए हैं। टाटम्बरी सरकार तीनों ऋषि है यहाँ पे। आणि ही 3 नदींचा संगम आहे इथे, खार नदी, दुधी नदी आणि मारेवा ही नर्मदा। तीनों जिलों में 3 ऋषि आणि तीनों जिल्ह्यों में 3 ह्या ॲक्च्युली आहे ना इथं 3 जिल्हे आता आम्ही याचे नरसिंगपूर में आणि पलीकडे रायसेन आणि ह्या दुधी नदीच्या इथे गेल्याच्या नंतर नर्मदापुरम लागेल। आता 3 नदीचा संगम, 3 जिल्ह्याचा संगम आणि 3 ऋषींचा संगम या ठिकाणी। म्हणजे हे किती पवित्र स्थान आहे। या पवित्र स्थानीच आम्ही आमची रातची विश्राम व्यवस्था होती, ते पण बिलकुल नर्मदा किनारे चिटकून नर्मदाच्या मैयाच्या पात्रामध्येच आम्ही आहे ना इथे यांनी कुटी बनवलेली आहे परिक्रमावासी यांच्यासाठी। आणि ही बहुतेक परिक्रमावासी इथं संध्याकाळी ना विश्राम व्यवस्थेसाठी येतात आणि यांची जी सेवा आहे ना सेवा बी चांगली आहे, इथे एकदम व्यवस्थित आहे, हे आपली सेवा करतात परिक्रमावासी यांची। या ठिकाणी पहा एकदम सुंदर अशी सेवा आहे। नर्मदे हर या ठिकाणी बघा आजच्या आमच्या परिक्रमेची सुरुवात अशा सुंदर अशा ठिकाणावरून परिक्रमेची सुरुवात आहे। या ठिकाणी जे मोनी बाबा आश्रम आहे हा आणि याच ठिकाणी आहे ना आम्ही थांबलेलो आणि हे जे ठिकाण आहे किती पवित्र असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो ते ठिकाण असं एवढं पवित्र आहे का ते 3 नद्यांचा संगम आहे। 3 नद्यांचा संगम आहे, त्या 3 नद्यांच्या संगमावरती आम्ही थांबलो होतो आणि आजच्या परिक्रमेची आम्ही ह्या ठिकाणावरून जे सुरुवात करत आहे ही जी महानर्मदाची आमच्या यांना ज्या ठिकाणी जिथे थांबलेलो हे बघा इथे थांबलेलो आणि नर्मदा आणि याच्यामध्ये अंतर फक्त एक 100-1 फुटाचं आहे असं। या ठिकाणी जर पाहिलं तर आपण बघू शकता तर हे असं आणि बाबाजी बघा ना किती सेवा देतात। आपण घरी एवढा वेळ नाही देऊ शकत, पण परिक्रमावासींसाठी किती वेळ देत असतात, किती वेळ आहे असं त्यांचा समय म्हणजे समय बहुत हे आणि स्वतः सगळं हाताने घेणे हे त्यांचं हां। आणि या ठिकाणी आहे ना हे बघा ही कुटी आहे, ह्या कुटीवरती आम्ही थांबलेलो। याच ठिकाणी दुधी नदी, खार नदी आणि महानर्मदा ह्या 3 नद्याचा संगम, 3 जिल्ह्यांचा संगम आणि 3 ऋषीमुनींचा संगम या ठिकाणी। पलीकडे एक ऋषीमुनी आहे, तिकडे एक ऋषीमुनी आणि इथे एक ऋषीमुनी आहे, हे मोनी बाबा। या ठिकाणी जर पाहिलं तर एक सुंदर असं पवित्र ठिकाण आहे हे। आणि आज आम्ही नर्मदापुरम जिल्ह्यात एंट्री करत आहे, नरसिंगपूर जिल्ह्यातून नर्मदापुरम जिल्ह्यात एंट्री करत आहे, ते पण खार नदीच्या इथे गेल्यानंतर जिथे एक खार नदीच्या पॉईंट आहे। खार नदी अशी आहे का ती आहे ना 10 किलोमीटर अंतर आहे ना जागा बदलत असते। तिने जवळजवळ 500-700 एकर जमीन आहे ना याच्यामध्ये घेतलेली आहे ते दुधी नदीने। दुधी नदी 10 किलोमीटर अंतर आहे ना जागा बदलत असते। तिचं एक जसं आपली आहे ना
गंगा यमुना सरस्वती कशी एक जागा बदलत असते ज्यावेळेस संगमावरती, तशी इथे संगमावरती जागा बदलत असते 5-6. आता इकडं वाहत होती, आता ती तिकडून वाहते. तिची गॅरंटी नाही ती कुठून वाहू शकते, ह्या वर्षी त्या वर्षी. कारण असं इथे एक पवित्र स्थान आहे या मैयाच्या किनारे हा आश्रम. ह्या आश्रमावरती आम्ही होतो आणि या आश्रमावर आजच्या आमच्या परिक्रमेची आम्ही सुरुवात करत आहे या ठिकाणावरून. नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना, आत्ता आहे ना दुधी नदी संगम आहे ना या ठिकाणी. दुधी नदी संगम आहे हा. ही जी आहे ही दुधी नदी आहे. दुधी नदी एवढी मोठी आहे ना झालेली आहे, कारण ही सर्वात मोठी सहाय्यक नदी आहे नर्मदा मैयाची, दुधी नदी. आणि ही जी नर्मदा जी आहे आणि पुढे एक खार नदी, या म्हणजे 3 नद्यांचा संगम आहे. दुधी, खार आणि नर्मदाजी. आणि याच ठिकाणी आहे ना 3 ऋषी महात्मांचा पण संगम आहे. 3 ऋषी महात्मा आहे इथे पण या ठिकाणी. आणि ही जी नदीचं आहे ना, ह्या नदीचं जी दुधी नदी आहे ना, दुधी नदीचं एक सांगायचं जर म्हणलं ना, आता ह्या दुधी नदीचं आम्ही दुधी नदी संगमावरती आहे. दुधी नदी आहे ना, ज्यावेळेस आहे ना एक पावसाळा असतो ना, पावसाळा, त्यावेळेस आहे ना नर्मदा मैया हिचं आहे ना पाणी घेत नाही, तिच्या पात्रामध्ये पाणी घेत नाही. आणि नर्मदाजी इकडून चालते, कारण तिचं पाणी नर्मदाजी थांबून ठेवते, घेत नाही. एक थेंबसुद्धा पाणी घेत नाही, इथंच थांबून ठेवते याच ठिकाणी. आणि नर्मदाजी आपलं जे जल असतं ना ते पुढं काढून घेते, पुढं जाऊन देते. ती हिचं पाणी घेत नाही. हिचं पाणी पाठीमागं 10 किलोमीटरपर्यंत थांबवलेलं असतं नर्मदाजीने पावसाळ्यामध्ये. आणि नर्मदाजी काय करते, आपलं पाणी जे पाठीमागं पाणी थांबलेलं असतं पावसाळ्यात, ते पाणी सर्व काढून घेतल्यानंतर हिला ज्यावेळेस नंबर येईन हिचा, ह्या नदीचा ज्यावेळेस नंबर येईन, म्हणजे थोडक्यात सांगायचं, नंबर आल्याच्या नंतर, ज्यावेळेस नंबर येतो, नंबर आल्याच्या नंतर ही जी आहे ना एक फक्त फूट जागा देते पाणी काढण्यासाठी. आणि 1 फूट जागा पाणी काढण्यासाठी देते. तर हिचं पाणी, ह्या नदीचं 10 किलोमीटर ते 20 किलोमीटर पाणी थांबलेलं असतं पाठीमागं, ते 1 दिवसामध्ये खाली होतं. एका दिवसामध्ये नर्मदा तिच्या आतमध्ये पाणी घेते आणि एका दिवसात नदी खाली होते ही नदी. आणि एक विशेष हीच तर महिमा आहे नर्मदा मैयाची, का नर्मदा मैया आहे ना हे पाणी आहे ना घेत नाही ह्या नद्यांचं लवकर. तरीसुद्धा नर्मदाजी कधी येणं कमी पडत नाही. नर्मदाजीला भेटण्यासाठी एवढ्या नद्या आतुर असतात या ठिकाणी. त्याच ठिकाणी ही दुधी एक आहे याच्यामध्ये. पण ह्या दुधी नदी, आता जी दुधी नदी आहे ना, ही जी आहे ना नर्मदा जिल्ह्यात आहे ही दुधी नदी. या ठिकाणी जर पाहिलं तर ही दुधी नदी नर्मदापुरम जिल्ह्यात आहे. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी आहे नरसिंगपूर, आता आलोय नर्मदापुरम जिल्ह्यात. नरसिंगपूर आणि हा नर्मदापुरम. आणि पलीकडं ज्या मैयाच्या ज्या पलीकडं तिकडून तर मैयाच्या पलीकडून आहे तर तो रायसेन जिल्हा आहे पलीकडं रायसेन. मग या 3 जिल्ह्यांचा संगम आहे. आणि या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आणि 3 ऋषींचा संगम. म्हणजे किती पवित्र असं स्थान आहे हे जे नर्मदा किनारी. आणि आम्ही याच ठिकाणी अशा पवित्र स्थानावरती आज आहे ना 16 तारीख आहे. 16 तारखेला 16/3/2026 या ठिकाणी आम्ही 16 तारखेच्या 3 नद्यांच्या संगमावरती पवित्र असं संगम आहे. आणि या संगमावरून आम्ही पुढे आता आमची परिक्रमा नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे. नर्मदापुरम जिल्ह्यातून आम्ही आता पुढं आम्हाला नर्मदापुरम ओंकारेश्वरकडे जाण्यासाठी तर थोड्याच दिवस राहिलेले या ठिकाणी. आज आम्ही नर्मदापुरम जिल्ह्यातून आता थोड्या दिवसला राहिलेले. तर आता आम्ही ह्या ज्या कुटी होती, या जी कुटी आहे, या कुटीतून जिथे राहिलो होतो, त्या जिथे थांबलो होतो रात्रीची विश्राम व्यवस्था, ती होती संगमावरती. खार या 3 नद्यांच्या संगमावरती होतो, नर्मदा किनारी होतो. त्या किनाऱ्यावरून आम्ही आता पुढे आमच्या ओंकारेश्वर या ठिकाणी निघालो. नर्मदे हर.
ते यार या ठिकाणी बघा हा फासी घाट आहे. या फासी घाटावरून आम्ही पुढे ओंकारेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे. फासी घाट आहे हा आणि हा त्रिवेणी संगम म्हणतो ना आपण, तो ती खार आणि नर्मदा या ठिकाणी आहे फासी घाट. नर्मदे ए यार या ठिकाणी बघा नर्मदा माईच्या दुधी नदी संगम. हा दुधी नदी संगम आहे. या ठिकाणी वरून आम्ही दुधी नदी संगमवरून आम्ही पुढे आहे ना ओंकारेश्वर संदूक पास करून पुढे आलेलो आहे. संदूक पास करून ओंकारेश्वर या ठिकाणी नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे. आता नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये एंट्री करून नर्मदा माई किनारे मार्गे चाललेलो आहे. किनारा असा सुंदर असा किनारा आहे जो त्या ठिकाणी आम्ही दक्षिण तटावरती आहे. दक्षिण तटावरून आम्ही उत्तर तटावरून परिक्रमा पूर्ण करून दक्षिण तटावरती आलेलो आहे. दक्षिण तटावरूनही आम्हाला चालताना कधी कधी भरपूर अडचणी आलेल्या आहेत आणि अशी देवभूमी आहे दक्षिण तट, पवित्र भूमी आहे, पितृदेवांची भूमी आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर असा जाता जाता आम्हाला यांना थोडीशी बाभळीची पण झाडं लागलेली आहेत. बाभळीची झाडं लागता या ठिकाणी आम्हाला गव्हाची शेती लागते. गव्हाच्या शेतीतून चालायला लागतं. गव्हाच्या शेतीतून चालताना किनाऱ्या मार्गे चालायला लागतं. आणि इथले जे शेतकरी एवढे प्रेमळ शेतकरी आहे का त्यांनी गव्हाच्या शेतीमधून सुद्धा रस्ता दिलेला आहे. कारण परिक्रमावासी हे 8 महिने चालत असतात. 8 महिने चालल्याच्या नंतर 4 महिने चतुर्मासात बंद असतात परिक्रमा आणि 8 महिने हे वर्षातून 8 महिने परिक्रमा चालू असते. आपण काही परिक्रमावासी 3 महिन्यात करतात, काही 6 महिन्यात. जो किनारामार्गे परिक्रमा करतो त्याला कंप्लीट 6 महिने ते 5 महिने लागतात. कारण किनारा हा पवित्र असा किनारा आहे. दक्षिण आणि उत्तर पितृदेवांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी यांना दक्षिण तटावरून चालावं लागतं, किनारामार्गे चालावं लागतं आणि आपल्याला यांना आंघोळ करून तर्पण करून या ठिकाणी पितृदेवांना मोक्ष द्यावा लागतो. हा नर्मदा माईचा किनारा आहे. या ठिकाणी पाहिलं तर आम्ही आता किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघा खैरा गाव आलेलं आहे. खैराट या ठिकाणी आम्ही मा नर्मदा कुटी आणि हे आहे ना खैरा घाट म्हणला जातो या ठिकाणी खैरा गावाचा. आणि हा पवित्र असं स्थान आहे मा नर्मदा कुटी आहे. इथं हनुमानांचं पण बजरंग बलीचं एक मोठं मंदिर आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी या अशा आश्रम आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर असा एक त्यांची इथे एक छोटीशी व्यवसाय आहे व्यावसायिक लोकांचा. या ठिकाणी जाते नर्मदे ते यार. या ठिकाणी बघा असा एक पवित्र असं स्थान आहे. या ठिकाणी बघूया नर्मदा मैया किनारी. आणि या ठिकाणी पाहिलं तर नर्मदे आणि मैया इथं किती सुंदर दिसते या ठिकाणावर. हे बघा खैरा गाव या ठिकाणी आणि नर्मदा मैयाचं सुंदर असं पवित्र स्थान. या ठिकाणी आम्ही पवित्र स्थानावरती आहे. दक्षिण तट आहे. दक्षिण तट खैरा गाव या ठिकाणी आहे. आणि समोर पितृ तटावरती आहे आणि उत्तर तट आणि दक्षिण तट समोरासमोर आहे दोन्ही तट. या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदे अरे या ठिकाणी बघा चिंचेची झाडं. खैरी गाव या ठिकाणी आहे. सर्व चिंचेचीच झाडं आहे. पाहिली तर किती सुंदर अशी सावली असेल. या ठिकाणी मैदान पण आहे. एक मोठं असं मैदान आहे नर्मदा मैया किनारे. आणि किनाऱ्यावरती भोजन व्यवस्था पण चालते या ठिकाणी. असं जर पाहिलं तर भरपूर ठिकाणी यांची भंडारा चालत असतो. या ठिकाणी चिंचा पण भरपूर लागलेले आहेत. नर्मदे